द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू। परळीसारख्या ठिकाणी जर 1,90,000 लोक जर येत असले, 90,000 1 लाख, तर जरा शहाणपणाची आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल। नसता आता 900 एकरमध्ये पुन्हा दिसल काय होतंय। एवढा द्वेष असणंच कामाचं नाही, गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणं कामाचं नाही। मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी 10-15 आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा। गृहमंत्री साहेब, स्वप्न बघायचं कमी करा। माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका। मराठाचा विरोधात गेला आता इतर समाजाच्या विरोधात चाललाय। रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, मी 24ला ओपन करतो सगळं। काय आहे, इतका दिवस चांगला नाही, पुढं सभा घेतल्या, बैठका घेतल्या म्हणून। महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी। परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1 लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे, समजून घ्या। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।